बऱ्याच वेळा एम-पी-एस-सी मध्ये असे प्रश्न येतात, की त्या प्रश्नामधूनच आपल्याला उत्तर कसं असते ते समजते. असाच एक प्रश्न आपण घेतलेला आहे. उत्तर कशा पद्धतीने सोडवावं, तुम्ही कशा पद्धतीने रिस्क घेऊ शकता, जर तुम्हाला माहिती नसेल तर ते आपण आज इथे प्रश्नाच्या माध्यमातून बघणार आहोत. प्रश्न आहे एम-पी-एस-सी पूर्वपरीक्षा म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा झाली होती 2025 ची, त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. आता प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. दूरवरच्या आकाशगंगेमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. दुसरा आहे दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन. तिसरा आहे कृष्ण विवराच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन. आणि चौथा आहे प्रकाशाच्या वेगाची स्थिरता. साधारण गोष्ट आहे, तुम्ही काही गोष्टी एलिमिनेट करू शकता. स्थिरता असणारच नाही कारण तुम्हाला स्थिर नसून सांगितलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 तर निघून जाते. राहिले कोणते? ऑप्शन 3. आता 3 मध्ये सुद्धा तुम्हाला डॉमिनन्स बघायचं आहे. डॉमिनन्स म्हणजे काय गोष्ट आहे की जे तुम्हाला सांगते की हे उत्तर असू शकते. यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 मध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटी दिसते का? हो, सगळं सिमिलर आहे. फक्त यामध्ये लाल रंग आणि निळा रंग हे दोनच डिफरन्स आहे. म्हणजे इथे तुम्हाला प्रश्नामधूनच उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की या दोन पैकीच उत्तर आहे. आता तुम्ही इथे रिस्क घेऊ शकता 50-50 मध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दूरवरच्या आकाशगंगेमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. तर आता ही कन्सेप्ट समजून घेऊ. जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल अशा प्रकारे प्रकाशाचं जे आहे ते स्पेक्ट्रम आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर काही गोष्टी समजून घेऊ. जेव्हा एखादा स्रोत आहे, समजा आता तारा आहे किंवा आकाशगंगा आहे, आपल्यापासून दूर सरकतो तेव्हा त्याच्यापासून येणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी ताणली जाते आणि तरंगलांबी वाढली तर प्रकाश जो आहे तो लाल रंगाकडे वळतो. कारण लाल रंग असतो त्याची तरंगलांबी जास्त असते आणि त्या मानाने वारंवारता कशी असते? कमी असते. याचाच अर्थ असा आहे की तरंगलांबी वाढली म्हणजेच काय होते? प्रकाश लाल रंगाकडे सरकतो. यालाच रेड शिफ्ट असं म्हणतात. लाल रंगाकडील विस्थापन असं म्हणतात. या उलट जर तो प्रकाश किरण त्याची लांबी जी आहे ते कमी ताणली जात असेल तर तो ब्ल्यू शिफ्ट होतो, म्हणजे निळ्या किंवा जांभळ्या रंगाकडे वळतो असं आपण म्हणू शकतो, जे आपल्या ऑप्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिलेलं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित होत आहे याची पुष्टी मिळते? तर लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर काय होईल? दूरवरच्या आकाशगंगेमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. आणखी दुसरं कुठलं लॉजिक लावू शकले असते तुम्ही यामध्ये, की यामध्ये विस्तारित सांगितलेलं आहे, याचा अर्थ इथे कुठेतरी विस्थापन झालेलं आहे असं तुम्हाला पाहिजे होतं, म्हणून 1 आणि 2 मध्ये तुम्ही ऑप्शन मध्ये रिस्क घेऊ शकले असता. अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. त्याच प्रकारे सगळे प्रश्न आपण अनालिसिस करणार आहोत. धन्यवाद.